हॅलो स्टुडंट्स. सो आयज आमी पळोवया लॉज ऑफ मोशनांतलो एक टॉपिक दॅट इज फ्रिक्शन. ओके, आता फ्रिक्शन म्हटल्यार तुमकां आयडिया आसतलीच की जेन्ना सरफेस असो खरखरीत आसता, ओके, रॉक असो आनी तेजेर आमी कितें स्लायड करता जाल्यार त्या गोष्टीक खूब टायम लागता फुडें वचपाक, रायट. म्हणजे कितें, आता सपोज एक ब्लॉक घेतला, वुडन ब्लॉक, आनी हे अशें आहा, खडखडीत आसा, ओके, जाल्यार हो फुडें धुकलपाक आमकां चड फोर्स लावचो पडटलो. रेदर जरी स्मूथ सरफेस आसलेली जाल्यार हो असोच वयतलो आसलो, रायट. सो हेकाच फ्रिक्शन म्हणटा. दॅट इज इट इज द ओपोजिंग फोर्स दॅट इज सेट अप बिटवीन द सरफेसीस ऑफ कॉन्टॅक्ट हांगा, ओके. when one body slides or rolls or tends to do so on the surface of another body, okay, that is friction. आता इथून तीन टाइपचे फ्रिक्शन्स आसा, लिमिटिंग, स्टॅटिक आणि कायनेटिक. ओके, लिमिटिंग फ्रिक्शन म्हणजे कितें, द मॅक्सिमम व्हॅल्यू ऑफ द फोर्स ऑफ फ्रिक्शन विच कम्स इन टू प्ले बिफोर अ बॉडी जस्ट बिगिन्स टू स्लाइड ओवर द सरफेस ऑफ अनदर बॉडी. म्हणजे कितें, आता तेंच्यांनी एक एक्झाम्पल दिला की एक वुडन ब्लॉक आसा, ओके, तो आमी मातसो तेका फोर्स लायता, तो मूव जायना, बट हांगा आमी फोर्स लायलो, right. Like see, consider a wooden block lying on a horizontal surface, okay, and we are pushing the block, okay, by applying small force. इल्लोसो force लावन हांव तेका फुडें धुकलता. Now the block remains at rest. इल्लोसोच लायलो जाल्यार तो काय हालचो ना, okay, सो तो थंयच उरलो. आता कितें जाला की हो जो अप्लायड फोर्स आसा तो बॅलन्स जाता बाय फोर्स ऑफ फ्रिक्शन, ओके, between these surfaces. आता हांव इन्क्रीज करता फोर्स तेका धुकलपा खातीर, ओके. अजूनय तो रेस्टानूच आसा, अजूनय तो त्या पॉइंटार पावंक ना की तो फुडें वयतलो, ओके. आता एक लिमिट येतले की हांव तेका पुश करीत आसा, एक लिमिट येतले की तेच्या फुडें तो मागीर फुडें वयतलो, ओके. त्या लिमिटार जो फोर्स लागतलो दॅट इज लिमिटिंग फ्रिक्शन, ओके. सो हेका लिमिटिंग फ्रिक्शन म्हणटा. मागीर आमचो येता स्टॅटिक फ्रिक्शन. द फोर्स ऑफ फ्रिक्शन दॅट कम्स इन टू प्ले बिटवीन द सरफेसीस ऑफ टू बॉडीज बिफोर द बॉडी एक्चुअली स्टार्ट्स मुव्हिंग. सो हो पयलीचो फोर्स आसतलो. स्टॅटिक म्हटल्यार तुमकां खबर आहा एकाच जाग्यार उरता, ओके. सो तो फोर्स दॅट फ्रिक्शन, ओके. मागीर येता कायनेटिक फ्रिक्शन. कायनेटिक फ्रिक्शन म्हणटा की फोर्स ऑफ फ्रिक्शन एक्टिंग बिटवीन द टू सरफेसीस व्हेन वन सरफेस इज इन स्टेडी मोशन ओवर द अदर सरफेस, ओके. आणि एक गोष्ट याद दवरा की स्टॅटिक फ्रिक्शनाचो व्हॅल्यू आहा पळय तो 0 अँड मॅक्सिमम व्हॅल्यू हेच्या मदीं घुंवता, ओके, वॅरीज, इट वॅरीज between 0 and maximum value, okay. म्हणजे हो पयली जो आमी फोर्स अप्लाय करता बिफोर इट स्टार्ट्स मुव्हिंग थंयच्या भितरनूच उरता तो, आणि कायनेटिक फ्रिक्शनान तेणी म्हटला की फोर्स ऑफ फ्रिक्शन एक्टिंग बिटवीन द टू सर्फेसीस व्हेन वन सर्फेस इज इन स्टेडी मोशन ओवर द अदर सर्फेस. जेन्ना मूव जाता पळय, कायनेटिक म्हणजे आमी मुव्हिंग घेता, रायट. सो हांगा जेन्ना तो मूव जावपाक लागता तेन्ना जो फोर्स लागतलो, फोर्स ऑफ फ्रिक्शन, दॅट इज कायनेटिक फ्रिक्शन, ओके. सो हेजो एक ग्राफ कसो आसा, म्हणजे आता काडला जाल्यार तो असो दिसतलो, like this. आमचो अप्लायड फोर्स, ओके, आणि हो फोर्स ऑफ फ्रिक्शन. जाल्यार पयली हांव फोर्स, अप्लायड फोर्स वाडयत आसा तसो फोर्स ऑफ फ्रिक्शन बी वाडटलो, ओके. एक पॉइंट येतलो जेचेर तो लिमिट पावतलो, ओके, आणि मागीर ती बॉडी स्टार्ट जातली मूव जावपाक, रायट. सो हे आमचे लिमिटिंग फ्रिक्शन जाता, हो व्हॅल्यू, ओके.
आणि स्टॅटीक फ्रिक्शन हांगासरल्यान हांगा मेरेन. ओके, म्हणजे तो हांगासरल्यान हांगा वेरी जातलो स्टॅटीक फ्रिक्शनाचो वॅल्यू. मागीर हो असो येता आनी असो वयता, म्हणजे मागीर ते मूव जावपाक वयता न्हू, सो फोर्स ऑफ फ्रिक्शन कमी लागता. डिक्रीज जावन मागीर तो असो स्टडी वयता. So next आमी पळोवया, consider that a body is lying on a horizontal surface. Okay, अशें आहा आणि R is a normal reaction and F is a limiting force आणि ह्या सायडीन applied force जाता, जाल्यार F is proportional to R. ओके, सो जर हो F वाडलो जाल्यार R वाडटलो. ओके, सो हो आता हांगासर आमकां proportionality constant काडून घालपाक जाय, सो हो म्यू येतलो. So this is our constant of proportionality. It is a coefficient of limiting friction. Mu is coefficient of limiting friction. Okay, and it is defined as the ratio of limiting friction to the normal reaction. म्हणजे हे हो जर हायेन formula mu is equal to F upon R जाता. That is, this is your limiting friction, ratio of limiting friction upon R जातलो normal reaction. ओके, हे सगळे बेस्ड कशे आसा की लॉज ऑफ लिमिटिंग फ्रिक्शन आसा. तितून ते कितें म्हणटा की व्हॅल्यू ऑफ द लिमिटिंग फ्रिक्शन डिपेंड्स अपॉन द नेचर ऑफ द टू सर्फेसीस इन कॉन्टॅक्ट. ओके, हे आतां हेंचे नेचर पळोवचे पडटले की खरखरीत आसा, रफ आसा काय स्मूथ आसा, ते तेचेर डिपेंड आसता. ओके, लिमिटिंग फ्रिक्शनाचो व्हॅल्यू. मागीर the force of friction is tangential, that is parallel to the two surfaces in contact, and acts opposite to the direction in which the body would start moving on applying the force. म्हणजे हो सदांच ह्या डायरेक्शनान आसतलो आणि पॅरलल आसतलो, opposite to the applied force आणि पॅरलल आसतलो. Then value of limiting friction between two given surfaces is directly proportional to normal reaction between the two surfaces. The हो, okay, law. Then the value of limiting friction of any two given surfaces is independent of the shape or area of the surfaces in contact. म्हणजे तो शेप एरिया हेजेर डिपेंड आसना. ओनली थिंग इज तो केजेर डिपेंड आसता नेचर. ओके, कसो आसा, स्मूथ सर्फेस आसा काय रफ आसा तेजेर. ओके, आता हितून कायनेटिक फ्रिक्शनाकूय ते अप्लाय जाता. म्हणजे कायनेटिक फ्रिक्शनाचो बी कोएफिशियंट ऑफ लिमिटिंग, that is coefficient of kinetic friction is given by mu k F upon R. हो जातलो तुमचो कायनेटिक फ्रिक्शन. Okay, and this is normal reaction. And it is much smaller than the coefficient of limiting friction. Much smaller than the coefficient of limiting friction. Okay, अशें जाता ते.